कोरेगाव तालुक्यात आबूचं नाव माहिती नाही असा माणूसच नाहीये. अहो, बारक्या पोरापासनं मोठ्या माणसांपर्यंत सगळे आबूला ओळखतात. म्हणजे असा आबूच आम्हाला सांगायचा. मी 5वीत होतो तेव्हापासनं मी आबूला ओळखतो. 17 ठिकाणी झाडलेली हिरवी सायकल मारत आबू यायचा. त्याच्या सायकलला तरटाची पिशवी लावलेली असायची. त्यात पांढरी दोरी, गुण्या, हातोडा, ओळंबा ठेवलेला असायचा. सिमेंट लावायच्या 2-3 प्रकारच्या थाप्या असायच्या. भाकरीचा बेंडका बी आतच टाकलेला असायचा. तसा आबू मनानं लय सरळ. उंची 4-4.25 फूट, बुटकं पण कणगुलेगत भरलेलं शरीर, कायम बोडका असायचा. त्याच्या ओठावरच्या छपरी मिशा लांब लचक होत्या. ओठ कायम पानानं रंगलेले, रंग काळ्या खडकागत. पण मातीगत सगळं सोसायची सवय मात्र त्याला लागलेली. कधी आवाज चढवणार नाही, तुसडेपणानं बोलणार नाही, स्वभाव विनोदी. त्यात आबू आमचा तोत्र बोलायचा. हाताखालच्या बिगाऱ्याला म्हणायचा, ए साखा दामा, चिगूद घे चिगूद. अहो, चिगूद म्हणजे चिखल. आमच्या प्रकाशरावांना तो पदकास म्हणायचा, पदकास. अण्णा, काका, महाद्या सुतार, संपत भाऊ यांच्याशी आबूचं खूप जमायचं. अण्णा, काका आणि आबू हे त्रिकुटच होतं. तिघही कोंबड्या खाऊ, मटण खाऊ. अहो, सोबत दारू असली ना तर तिघे पृथ्वीवर स्वर्ग उभं करत. काकाच्या दारात सायकल लावली की पिशवी काढत आबू विचारायचा, काय अण्णा, लय गोलमाललाय, बड नाही का तुम्हाला? ए अबे, तुझ्या आईला तुझ्या 15 दिवस कुठं खपला होता रे? कंतलाट घेतलं होतं त्या डांगाली आबाचं. निगदीचा आबा हो, निगदीचा. म्हणजे तुझा धंदा जोरात चाललाय म्हण की आबू. आपलं कसं आहे अण्णा, पैसा हातात पदत सवर भेताद तिकडलं पाहिजे. मागणं काय का होईना त्या भितादाचं धदनं कोसालत्यात. तिथं काय घेऊन बातला एवढं धाताल. अहो, आदगावात चेकदाशिवाय काय कामच नाही. कुणाला सीमित पाठवत ते वय. तुम्ही का ना गळत बातला आबा? लय सर्दी पडशानं हैराण झालो बघ. अव, चा वाट्या मतनाचं कदान हाना, तालमीत पळतायसा बघा जोदबाई थका का धायला. का मग तू बकरा कापतोय काय? कापू की. काका कुठं दानात गेलं काय? कुठं काम चाललंय? त्या पांदा पातल्याच्या इथं. बेन पैशाला लय चिवात. आपलं करदू दुसऱ्याच्या वावदात हागलं ना तर लेंद्या येचून घेतोय. लय चिवात बघा, तुम्हाला सांगतो. म्हणजे काय त्यांनी घरबीर बांधाय काढलं काय? ते फुसकात कसलं धड बांधते. पदवाच्या पावसानं गोटा ढासळला. चिहूद हाणून दगदची याचायची. अहो, होकार नकाराची वाट न बघता सुटला की आबू. बांधकामापेक्षा बकरं कापण्यात आबूला लय रस. रगड पैसा मिळवावा असं त्याला कधी वाटलंच नाही. बकरं भागी लागल्यावर अर्धा किलो मटणावर आबू खुश असायचा. कातडं मुंडी 2-2.5 रुपये सुटले की आबू खुश. आजच्या सारखे मटणाचे दर तेव्हा आकाशाला भिडलेले नव्हते. 2.5 रुपये किलो मटण. कातडं मुंडी 2-3 रुपयात जायची. बोकडाचं 30-35 रुपये झालं की मालक वाचायचा. 50ला जाणाऱ्या बोकडाचं नाव पेपरात छापून येत असणार बहुतेक. आबूचे बिगारी ठरलेले होते. तुका आणि मापा दोघेही स्थितप्रज्ञ. डोक्याला कायम टोपी उलगडून घालत असत. एक धोंडा दमानं उचलत. म्हणजे आबूलाही घाई नसायची. त्याला अधूनमधून गरम चहा आणि बिडी हवी असायची. आदनमधनं पान चागळायचा. अंगात कायम 3 बटनांचा नेहरू शर्ट, खाली धोतर. ते कायम गुडघ्यापर्यंत दुमडलेलं असायचं. आबूचं मूळ गाव एकसळ. मिस्त्री काम करत आबू 50 गावात हिंडायचा. पण आबूला व्यवहार कधी कळला नाही. माणसाला बेसावत बघून त्यानं कंत्राट कधी वाढवूनही घेतलं नाही. त्यानं घेतलेलं काम त्याच्या अंगावरच घ्यायचं. एकदा काय झालं, आमची आई शेरडासनी पाणी धावत होती. तेवढ्यात आलाच आबू. नमस्कार वहिनी. का र सकाळी सकाळी राम राम घालतोय? भाकरी बिकरी कुठं खातो तू? समजा गाव आपलंच आहे वहिनी. काकानं अण्णानं पदचिडी काढली. तुम्ही कशासाठी थांबला आजचीला? घ्या की बांधून पदचिटी. अरे भिताड, बॅटन पाट्या, बंगलोरी कौलं, किती पवतर जाईल बांधकाम ते तर सांग की मला. बजेट सांग तुझं. कसं रुपये 500 लागतील वहिनी. सिमीत खिळं कौलं लय खर्चाचं काम बघा. 140 रुपये देईल बघ, पटतोय का?
आता हो नाही करता करता 150 रुपयाला आबून आमच्या पडचिटीचं कंत्राट घेतलं. जुन्या घराला लागून पुढे पडचिटी करायची. मागची भिंत आयती होतीच. अण्णाने भिंत न बांधल्यानं कडेच्या 2 भिंती आणि पुढची चौकटीची भिंत बांधावी लागणार. दगड घरचाच, माती घरची. तुका म्हापाला हाताशी घेऊन आबून चिखलात बांधकाम सुरू केलं. त्या काळात बिगाऱ्यांना दिवसाला 1.5 रुपये मिळायचा. गवंड्याला 10-5 रुपये सुटायचे. पण बिडी काडी, दारू, मटणावारी ह्याचे सगळे पैसे जायचे. मी शेरडं सोडून चारायला निघालो तर आमच्या कोशा पाटीकडे बघत आबू म्हणाला, वहिनी ही पाट ऐकताय का कापाय 30-32 दुपये आदामात होतीन बघा. तुझं जळलं मुस्काड भाड्या, हा पाट गाबणी आहे माझी. बघू बर. आब्यानं कोकरू चव अंगानं तपासलं. तोंडातली तंबाखू थुंकत तो म्हणाला, काय तजी बोलताय वहिनी, काय गाफान फेफान नाही बघा. म्हणत असाल तर कापतो सकाळ सकाळ. 150ला कंतडात ठरलंय ना, वधचं 30 वजा कादा. तुम्ही मला फक्त 120 द्या. आता तुम्हाला दिलेल्या 10 रुपये ॲडव्हान्स कमी केला तर 100 आणि 10 त्यात. माझी आई तयार झाली. आब्यानं पाठ कापली. अहो तिच्या पोटात निघालं ना कोकरू. आब्यानं कागदात गुंडाळून तिकडं आप्पा काकाच्या उकरंड्यात नेऊन टाकलं. मी बघितलं होतं. आईला सांगितलं जाऊन. आईनं त्याला शिव्या देऊन उलटा पालटा केला. पाया पत्तो वहिनी, मटण खपस्तवर काय बोलू नका, नाहीतर मला गदी न्यायची पाळी येईल मटण. अर्ध्या पाऊण तासात मटण संपलं. अहो टांगलेली दोरी आब्याकडून धुवून घेत आई म्हणाली, पहिल्या जन्मात काय कसाही होता काय, हा गाबन कोकरू कापलं भाड्या. उद्या गरवार बायकोला सुद्धा कापून खाशीन की. तुझ्या हाताला साप कसा चावना मेल्या. आई दिवसभर आबूला शिव्या देत होती. आबू काहीही न बोलता दगडाला थर लावत बसला होता. 4 दिवसात भिताडं रचून झाली. कुठनं तरी जुनी पाणी चौकट आब्यानं आणली. काथेची दोरी लावून ती उभीही केली. ही वैर चौकट भाड्या, हा नवी चौकट लावायची सोडून कोणाची ही हिरवी चौकट घेऊन आला. अहो दुपय बादाम वदल्या वहिनी, कंथोडात पद वदायला नव्हतोय. दिसतोय वदन पण हात सागवान हे सागवान. हा तुझ्या बापानं केलं काय सागवान, हा जांभळीचे चौकटे भाडे कळलं ना वय मला. हा काकाच्या घराला नवीन चौकट लावली, आम्हाला हे फळकूट आणून लावलं वे रे. तुमच्या मोद काय चालतंय का वैद्य कुणाचं. अहो 15-20 दिवस त्यानंतर आवाज आला की पासार. आई गेली एक सळला. त्याच्या बायकोजवळ शिव्या देऊन परत आली आई. मग आला आठवड्याभराने बैलगाडी 10-12 आडवाट आणि 100 बॅटन पट्ट्या घेऊन. माल आमच्या दारात टाकून गेला. तो 8 दिवसांनी परत आला. आई परत खवळली. कुठं पसार झाला होता रे बोंबील भेक्या. 50 रुपये पाहिजे होते वहिनी. आज माझा फास सोडवा, उद्या मी तुमचा सोडवतो. तासभर बसला, शिव्या घेऊन 50 रुपये घेतले तेव्हाच उठला. 15 दिवसांनी परत आला. कार भाडे चेष्टा करतो काय. बाई माणूस बघतो आणि फसवतो. हरणं दाखवून पसार होतो. पैसे घेताना लाज नाही वाटली भाडे तुला. आता आडवाट ठोकल्याशिवाय जायचं नाही सांगून ठेवती. उघड्याव पसारा टाकून गेला. आम्ही काय काम धाम सोडून राखण करत बसायचं काय. पदकास कुठे आहे वहिनी. तो काय वाचित बसलाय तिथं. ए परकास बघ आभ्या काय म्हणतोय. पदकास मी काय म्हणतो, तू त्या मापान तुकाला बोलवून आण. माते खांदाय कुदळ घ्या तेवढी. अण्णा काय शिवांगी बिवांगी आहे का नाही. आबू दारूला शिवांगी म्हणायचा. घोडभर मारली की रामायण महाभारताच्या कथा सांगायचा. अण्णा टॉवेलनं तोंड पुसत बाहेर आले. आब्याला पलीकडे घेऊन गेले. घोट मारून बसला की गप्पा मारत. तुका मापा आल्यानंतर आला डुलत डुलत डुलत. माती उकरून ढीक केला. पाणी ओतून राडा केला. मग त्यानं महाद्या सुताराला बोलवून आणलं. जुन्या घराला एक लिंबारा तासून ठोकला. नव्या घराच्या पुढच्या भिताडावर आडवाट टाकलं. 8 उभी आडवाट टाकून खालीवर कोराडी खेळ्यानं गुंतवून टाकली. तिन्ही भिताडावर दिला चिखलाचा थर आणि मग केली जेवायची सुट्टी. आब्यानं महाद्यानं थोडी थोडी परत शिवांगी ढकलली. महाद्या गांजा वडत बसला. अर्धा तास इकडं तिकडं करत एकटाच बॅटन पट्ट्याचे माप घेऊन होल मारत बसला. आब्यानं आप्पाकडून चांगलं एक बंगलोरी कावाला आणलं. माप घेतली. महाद्या चढला वरती. लागला साटा साटा ठोकायला. आब्या खालनं वारडला, होल घेऊन मादे होल घेऊन माद, नाहीतर फाकलेल पत्ती. अरे हायात गेली स्वतः माझी. घेतलं कितीला कंत्राट. तुला काय कदायचे रे. 5 रुपये मिळाल्याशी काललंय ना. हे बघ मी रुपये 10 गेल सांगून ठेवतोय. ए मी देतेच्या खाल्या हो. हा चौकात ठोकताना कुठं खापला होता रे तू. अरे येचू चावला होता पावाराच्या पोरीला.
गावात राहायचं म्हणजे माणसांना धरून राहावं लागतंय आबू. आबू केव्हा महादूला दुखवायचा नाही. दारू द्यायचा, गांजा द्यायचा, वर पैसेही द्यायचा. आमच्या घरावर आडवाट आणि बॅटन पट्ट्या ठोकून आबू झाला पासार. नेमका पाऊस निघायचा टाइम, घर उघडं. 8 दिवसांनी आईला आबू घावला पाराच्या जवळ. काय रे, घराव कवलं कोण, तुझा बाप येऊन टाकणार आहे का? वहिनी लक्षात घ्या, कांतडात अंगाव आलंय माझ्या, तू घरी ये मग बघते. आबू सायकल ढकलत आला घरी. हातेऱ्याची पिशवी तशीच सायकलला. सायकल टेकवली त्याने भेताडाला. खिशातला हिशोबाचा कागद काढत म्हणला, माझं ऐकून घ्या वहिनी, 150 रुपयात काय होते वे? सगळं घद बांधून दिलं मी तुमचं. मग वर कवलं कोणी टाकायची? आता थया थया पाऊस यायला लागला, घरभर होईल का नाही पाणी? ती सिमेंटाची 2 पोती आणल्यात, वर चाट मार, दर्जाभर कवलं हातरून टाक. माझ्या कपद्या सकत माझा लिलाव घालताय वहिनी तुम्ही. यो कागद बघा हिशेबाचा. चौकदीला बाधा, रोज गाद्याचं 40, आधवात 40, बॅटन पट्ट्या 20 रुपयाच्या, 4 खोट्या आणल्या त्याचं 3 रुपये, सुताडाचं 10 रुपये, मागचा लिंबारा 30 रुपये, आणि माझी मजुरी धरलीच नाही मी. ते काय मला सांगायचं नाही आब्या. वहिनी पहिल्यापासून मी हिशोबाला लई चोख आहे. तुमचं पैसे खाऊन मी काय मादी बांधणार आहे का? कौलं तुमचे तुम्ही आणा, आम्ही देतो टाकून. अहो बंगदोदी कवाल 5 रुपयाला एक पडतोय. 50 कौलाचं झालं 250. कागद बघा यो. आईनं त्याच्या हातातला कागद हिसकावून घेतला आणि दिला चुलीत टाकून. भुरदिशी कागद जळून पण गेला. आबू काही बोलायच्या आत आई बाहेर गेली. हत्यारा असलेल्या पिशवी सकट सायकल आत घेऊन आली. दोरीनं सायकल खुंटीला बांधली. हत्याऱ्याची पिशवी चुलीजवळ ठेवून दिली. जा, काय करायचं ते करतो. घराचं बांधकाम पूर्ण होस्तवर पिशवीला न सायकलला हात लावायचा नाही सांगून ठेवते. ही दंदिलशाही झाली बस का वहिनी. घराव कौलं हातरायची, तवा सायकलला हात लावायचा. सायकल ठेवा, हात्यात तरी द्या. गरीबाच्या पोटाव कशाला पाय मारताय? गरीबालाच लय मादा असते, चालायला भाडे. आबू उठला, मला आणि प्रकाशला म्हणाला, तुमच्या माता दिला दादा समजून सांगा की. गेला, तंबाखू चोळत गेला. अण्णाच्यात बसला, काकाच्यात बसला, वरच्या आळीला गेला. राघव सिंधीन जुनी कौलं विकणार असल्याची बातमी त्याला कळली. तिथं जाऊन भेटला. अंधार पडताना चालत घराकडे गेला. आबूची सायकल कधी पळवीन असं मला सुद्धा झालेलं. बऱ्याच ठिकाणी ही सायकल झाडली होती, पण 22 इंची असल्यानं आम्हा पोरांना फिरवायला ती बरी होती. मी, प्रकाश आणि उत्तम तिघजण रोज सायकल चालवायचो. आडपाय हाणत बौद्ध वस्तीतल्या चिंचेपर्यंत जायचो. दिवसात 50 चक्रा. आम्ही तिघात सायकलवरनं भांडणं व्हायला लागली. मग आईनं हवा घालवून सायकल पुन्हा खुंटीला बांधून ठेवली. मी उभ्या केलेल्या सायकलवर सुद्धा पायडल मारत बसायचो. जवळजवळ 15 दिवस आमच्या घरात होती सायकल. मधल्या काळात वळीव झाला, घरभर पाणी झालं. आईनं शिव्या देऊन आबूच्या नावानं अंगणात हात घासलं. इंद्र भग पडतील भाड्याला असं सुद्धा म्हणाली. आब्या आलाच धोंड्या वाडाराचा गाडा घेऊन. गाड्यावर कौलं रचलेली, सोबत काळा कुट्ट हत्तीच्या पिला एवढा धोंड्या वडूर. दोघं बी पानं खात आली. कौलं घरात ठेवून गेली. तासाभरानं त्याच गाड्यावर 100 घमेलं वाळू घेऊन आले. मापातुक्याला बोलावलं. दुपारपर्यंत चाट मारली. मग घेतला दर्जा भरायला. अंधार पडूस्तवर दर्जा बिवर राखला. आता उद्यापासनं पाणी मादा वहिनी, 4 दिवसानं येतो मी, मग टाकू कौलं. चहा पिऊन तंबाखू चगळत निघाला. आई म्हणाली, असं काम केलं कोण बोलल का तुम्हाला आबूभाई? न्या तुमची सायकल न्या बरं. त्या वाडादाकडं माझं 20 रुपये राहिलं होतं वहिनी. या वाळूमुळं वसूल झालं. चलतो, नानीचा गादाडा दाचायचा आहे. आबू बरोबर मंगळवारी आला. कौलं पसरून निघाला. तेवढ्यात आमची कोंबडी बोक्यानं पळवली. राधा काकीचा बोका मागच्या मोडक्या दारातनं कोंबडी सकट घुसला. त्या आईने वरडून वरडून धिंगाणा घातला. पाळ तेवढी कोंबडी पळवतोय. आता पोतर 7 कोंबड्या नेल्या माझ्या. आबूबाई, आबूबाई माझा ऐका, तेवढा बोका हा ना तुम्ही. हनतो की, पण गदम गदम आमलेतान भाकरी वाधावी लागल मला. तू बोका मारून दाखवाय आण, 2 अंड्याची पोळी मार खालती तुला. उठला की आबू. काटकोनाचा आकार असलेला पोलादी गुण्या उचलला. आप्पा काकासने हाक मारली. काकाने बी गज घातला. मागच्या दरवाजाच्या मोडक्या दाराजवळ दोन्ही बाजूला दोघं जाऊन उभे राहिले. आबू म्हणाला, पदकाच काकीच्या घदात मोदल्या दालानं घुसा, बोका धोडवा. म्हाताऱ्या काकीला न जुमानता आम्ही 10-12 पोरं आत घुसलो. घरात सगळा अंधार. घर लय मोठं. काठी आपटत घरभर फिरलो. अंधारात बोका कावा पळाला आम्हालाच कळलं नाही.
मागच्या मोडक्या दारातनं बोका बाहेर पडला. आबूनं फिरवून गोण्या टाकला. एका ठोक्यात बोका उताना. मी शेपटाला धरून आईला दाखवायला नेला. आई खुश झाली. लांब नेऊन टाक वाड्यात. आबूबाईला म्हणावं अंड्याची पोळी करतील लगेच जेवायला या. पण आबू काही थांबला नाही. काकांसोबत कुठेतरी दारू प्यायला निघून गेला. आणि गेला तो गेला. पुन्हा आला तो 8 दिवसांनी. म्हणाला, बोकात लावतोय कोयनाबाईचं वहिनी, घ्यायचा का मटण? तू आतडी बितडी घालशील, काळजाचा तुकडा टाकणार असशील तर घेती. चांगला अर्धा किलो घेती मटण. काळजाचा तुकडा देतो, तिळवण काढून पदकासला भाजून खायला देतो. साहेबासने टपाल टाका, घर झालं म्हणावं. त्या दिवशी नफा काढायचा ठरवून आबूनं कापलं बोकड. कोयनाईनं जवळ बसून पैसे गोळा केलं. 27ला बोकड घेतलं होतं. मटण, कातडी, मुंडी सगळं मिळून ₹27.25 मिळाले. आबू टावेलनं घाम पुसत म्हणाला, चला पावली सुटली, तंबाखूची पुडी निघाली माझी. शेवटपर्यंत आबू समाधानी राहिला. कधी चिडचिड नाही, हुलहुल नाही, नशिबाला दोष देणं नाही, दारू पिऊन बडबडणं सुद्धा नाही. हातात येईल ते आपलं, जाईल ते परमेश्वराचं. सगळ्या देवांना तो मानायचा. आपण मुस्लिम असल्याची एकही दर्शनी खूण आबूनं बाळगली नव्हती. त्याला नमाज पडताना मी कधी बघितलं नाही. अल्लाह परवरदिगार त्याला कधी आठवला नाही. पण त्याचा वावर सर्वत्र होता. आबू बहुजन समाजाचा होता. तो कुठेही रमायचा. लोक देतील तेवढ्या पैशावर काम करायचा. मारुतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं तेव्हा तो माझ्याजवळ आला. देवळाच्या बांधकामाच्या कामाला माझा हात लागावा असं मला वाटते वसंतराव. सनद दुपायभर असणं काम करतो मी. 50 दिन रोज काम करायचं, मोजायचं, रोख पैसे घ्यायचे. आबो चालल 50 तर 50. मारुती डायाचा आशीर्वाद तर मिळेल का नाही? येतो बेगादी बघून. आबूनं खूप प्रामाणिकपणे काम केलं. कधी गैरहजर राहिला नाही. सगळं गाव पाणी मारायचं. वाळूच्या गाड्या येऊन पडायच्या. काही अडचण कधी आलीच नाही. आबू रोज 1.5 ब्रास काम करायचा. ₹75 माझ्याकडून रोख घ्यायचा. बिगारांना ₹20 द्यायचा. बाकीचे खिशात घालायचा. काकाच्यात बसून अंधार पडेपर्यंत दारू प्यायचा. सायकल मारत एकसळ गावाकडे पळायचा. सकाळी आमच्या आधी देवळाजवळ हजर असायचा. देऊळ बांधून झालं, प्लॅस्टर झालं, फरशी घातली गेली, रंग दिला गेला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शुभ हस्ते मंदिराचं उद्घाटनही झालं. सगळ्या कामगारांचा सत्कार केला. पण आबू काही व्यासपीठावर आला नाही. कदाचित त्यांनी थोडी ढकललेली असेल किंवा सुशिक्षितांच्या गर्दीत जायचं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं देखील असेल. पुढे 2 महिन्यात आबूच्या मृत्यूची बातमी ऐकली. कुठेतरी लग्नाला गेला होता ट्रकमध्ये बसून. अपरात्री वराड गावात आलं. ट्रकमधनं उतरताना तो पडला. हातपायी जायबंदी झाला. जोंधळ्याचं पोतं वरनं पडून फुटावं तसा त्याच्या हाडांचा चोरा झाला. अंथरूण धरलेला आबू पुन्हा उठलाच नाही. पण आजही मला प्रश्न पडतो की आबूचा संसार नेमका कसा चालत होता? त्याला मुलं बाळ होती का? पत्नीच्या भक्कम आधारावर तो एवढा निवांत होता? काही कळायला मार्गच नाही. कदाचित इतर गावात तो चांगला पैसा मिळवत असेल आणि माझ्या गावात मात्र ना नफा ना तोटा अशी भूमिका घेऊन जगत असेल. त्याचे जगण्याचे संदर्भ कदाचित व्यक्तिसापेक्ष असतील. दिलावर भाई नावाचा एक तयारीचा तरुण मिस्त्री त्याच्या सोबत असायचा. कदाचित त्याचा पुतणे असावा. आबूच्या तालमीत तयार झाल्यानं प्लॅस्टर सफाई न करायचा. हा निर्व्यसनी मुलगा सतत आबूच्या पाठीशी असायचा. आबूच्या अपेक्षा मुळातच माफक असायच्या. सुलतानी मस्तीची स्वप्न आबूला कधी पडतच नव्हती. आणि आबूला शत्रू नव्हता, सगळे मित्र. अडीअडचणीचं कायमचं निर्मूलन करावं असं त्याला कधी वाटलं नाही. तात्पुरत्या मलमपट्टीवर खुश असायचा आबू. अ कडून हात उसने पैसे घेऊन ब ला देणार आणि ब च्या दारातली पत्र्याची पानं उचलून क च्या घरावर टाकणार. पण त्यामुळे प्रश्न तसेच राहत ना. डोक्यावरचं कर्जही तसंच. मग कर्ज फेडण्यासाठी फुकट थापी चालायची. 1-2 दिवस काम बंद ठेवून पैसे मिळतील तिथे काम करायचं. जुना माल खरेदी करण्यात पहिला नंबर. सगळं उधारीवर. कौलं, लिंबार, पत्र्याची पानं, मेडकी, आडवाट, खोंट्या, फळ्या. आणि आश्चर्य म्हणजे माणसं त्याच्यावर विश्वास ठेवायची. कुणाला काय हवंय याची आबू नेहमी जाणीव ठेवायचा. आणि हवी असणारी वस्तू नेमकी कुठे मिळेल हेही आबू सांगायचा. आमच्या आईला दळण दळायला जातं हवं होतं. पाथरवटांची वाट बघून ती कंटाळली होती. 1-2 ठिकाणी आईने जाती बघितली पण तिला ती पसंत पडली नाही. ती सहज आबूभाईला म्हणाली, भाईसाहेब एखादं आईस पैस जात बघा की. दुसऱ्याच्या घरी रोज तसं तरी दळायला जायचं सांगा बरं मला. आपल्या घरात आपलं जातं पाहिजे का नको?
बघतो, उद्याच सांगतो. दुसऱ्या दिवशी आला आबू सायकल मारत. अण्णाच्यात गेला, तांब्याभर पाणी प्याला, आमच्या घरी आला. वहिने काम झालं, जातं मिळालं, जडशिळे दुपय 10 मागती मातादी, तुम्ही सदळ एकसळला जावा. आमच्या काडवाडणीला संघ घेऊन भोसल्याच्या मातादीला भेटा. आमच्या बायसाबासनी माहित आहे खद. आईला जातं पसंत पडलं, ₹7 मोजलं, एक एक तळी डोक्यावर आणली. काल परवापर्यंत ते जातं गावाकडच्या आमच्या घरात होतं. आबूनं बांधलेली एक चिठी 20 वर्षांपूर्वी मी दुरुस्त केली, पण आता सगळंच डगमगलाय. ओढ्याकडची जुन्या घराची भिंत ढासळल्यानं पडचिटी ही पडायच्या बेताला आली आहे. चुलत्या मालत्यांची घरं चांगली आहेत, कारण आबूनच ती बांधली आहे. त्यानं स्वतःच्या हातानं केलेलं मारुतीचं मंदिराचं बांधकाम ते सुद्धा अजूनही तसंच उभं आहे. तीच आबूची जेती जागती आमच्या गावातली आठवण.